की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज या अतिशय भव्य माननीय गिरीश भाऊ महाजन, आमचे दुसरे सहकारी माननीय जयकुमारजी रावल, विजय चौधरीजी, आपले लोकप्रिय आमदार राजेश पाडवीजी, निलेश माळी, दीपक बापू पाटील, समिधा नटावतकर, कांतीलालजी तातिया, लक्ष्मणजी कदम, मुन्नालालजी रावल, मुन्नादादा रावल, जयश्रीताई अहिरराव, शहाद्याचे आपले लोकप्रिय उमेदवार श्री मकरंद पाटीलजी, तळोद्याचे जितेंद्र सूर्यवंशी, नवापूरच्या डॉक्टर अभिलाषा वासावे आणि या ठिकाणी उपस्थित अतिशय मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे मी असं म्हणेन की आज या ठिकाणी आपले मकरंद दादा यांचा विजय हा सुनिश्चित आहे। आणि तो सुनिश्चित असण्याचं कारण काय आहे? इकडेही आमच्या भगिनी बसलेल्या आहेत आणि इकडेही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत। आणि लाडक्या बहिणींची पावर ज्यांच्या पाठीशी गेली त्यांना कोणी हरवू शकत नाही। आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने लाडके भाऊ देखील आहेत। आणि म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ही जागा आपण निवडून आणू। खरं म्हणजे भगिनी आणि बंधूंनो, ही निवडणूक आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे। आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराच्या विकासाकरता आपण या ठिकाणी मतदान मागत असतो। खरं तर मी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही, कोणाला खाली दाखवण्याकरता आलो नाही। मी या ठिकाणी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली तर आपले आमदार आहेत, मंत्री आहेत आणि मी आहे, पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही उभे राहू। आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे, देशामधली शहरं बदलत आहेत। मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे। गावांचा विकास तर महत्वाचा आहेच, पण आमची शहरं बकाल आहेत। शहरांमध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, कचऱ्याचा निचरा असेल, गटारीची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी रोजगाराची समस्या असेल, वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल, शिक्षणाची व्यवस्था असेल, निवाऱ्याची व्यवस्था असेल, अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत। आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला। छोट्यातल्या छोट्या शहरात चांगलं रस्ते, चांगल्या गटारी, पिण्याच्या पाण्याची योजना, गरिबांकरता घरं, झोपडपट्टी वासियांकरता मालकी हक्काचे पट्टे, या सगळ्या गोष्टी या मोदीजींच्या योजनेतनं आज देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये होत आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात 6.5 कोटी लोक महाराष्ट्रातले हे 40,000 गावांमध्ये राहतात
आणि तेवढेच 6.5 कोटी लोक महाराष्ट्रातल्या 400 शहरांमध्ये राहतात. अर्धी लोकसंख्या ही केवळ या ठिकाणी शहादा सारख्या 400 शहरांमध्ये राहते. या 400 शहरांमध्ये जर लोकांचा जीवनमान आपण उंच केलं, लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या सोयी दिल्या, तर अर्धा महाराष्ट्र आपण बदलू शकतो आणि लोकांचं जीवन देखील आपण बदलू शकतो. आणि म्हणूनच आमचा प्रयत्न हाय, आम्हाला नगरपालिकेची सत्ता गाजवण्याकरता नको आहे, आम्हाला केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहेत, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या आहेत. एक ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे, शहर कशी बदलू शकतात, शहरातल्या गरीबातल्या गरीब माणसाला विकास कसा आपण देऊ शकतो, त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवू शकतो, अशा पद्धतीची एक पूर्ण योजना आम्ही तयार केलेली आहे. आणि आपल्याला आज मोदीजींचं सरकार असेल किंवा वेगवेगळ्या एजन्सीज असतील, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देखील प्राप्त होतोय. मी खरं म्हणजे आपले आमदार राजेश पाडवी यांचंही अभिनंदन करेन की राजेशजींनी सातत्याने योजनांचा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आज 213 कोटी रुपयाची भुयारी गटार योजना ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. राजेशजी, तुम्ही चिंता करू नका, मुख्यमंत्री या ठिकाणून सांगून जातो आहे, ही तुमची भुयारी गटाराची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची 79 कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे, तीही अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यालाही पूर्ण निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल. आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः अतिक्रमित जे लोक आहेत यांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं आहे, पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आहेत, पट्टे मिळू शकत नाही. काही ठिकाणी लोक राहत आहेत, घरकुलाची योजना आहे, पण पट्टा नसल्यामुळे घरकुलं मिळू शकत नाही. मला सांगताना आनंद वाटतो, नुकताच आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घरं आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. त्यामुळे ही आता अतिक्रमण आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्चं असेल तर त्यांना पक्कं घर बांधण्याकरता देखील 2.5 लाख रुपये निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी देणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय आपण जो मांडला की आज या भागामध्ये नदीच्या किनाऱ्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे. त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमित समजलं जातं, कुठल्याही परवानग्या मिळत नाहीत आणि म्हणून आम्ही आमच्या गिरीश भाऊंच्या जे जलसंपदा विभाग आहे या जलसंपदा विभागाला आम्ही सांगितलं की नव्याने ब्ल्यू लाईनची आखणी करा. या सगळ्या जुन्या आखड्या आहेत, त्या आकड्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांचं नियमितीकरण करता येत नाही, लोकांना पट्टे देता येत नाही आणि म्हणून आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, आता आधुनिक व्यवस्था करणं शक्य आहे आणि म्हणून नव्याने अशा प्रकारची आखणी करायची आणि नदी किनाऱ्याच्या जवळ जे लोक आहेत त्यातल्या ज्या लोकांना सुरक्षितपणे आपल्याला मालकी हक्काचा पट्टा देता येतो तोही देण्याचा निर्णय हे राज्य सरकार घेणार आहे, हे देखील या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलोय, आपल्याला एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे. आज तुम्ही बघा आपल्या या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केलं. प्रकाशा बुराई सारखी योजना जवळपास 800 कोटी रुपये या योजनेला आपण दिले आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत 18,461 हेक्टर क्षेत्राकरता आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्यासोबत आपण अलमाड तरवाड शहादा रस्त्याच्या
निविदा या ठिकाणी जारी केल्या। हद्दवाढीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण सोडवतो आहोत। आणि त्यासोबत आमच्या राजेशजींनी या ठिकाणी मागणी केली की मोहिदा येथे 150 हेक्टर जागेवर त्या ठिकाणी MIDC करण्यात यावी। आम्ही तातडीनं विधानसभेमध्ये त्याला होकार दिला आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची MIDC देखील त्या ठिकाणी आपण करणार आहोत। आज खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत, मग राहत्याबाड धरणाची सुप्रमा असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांना मान्यता देण्यात येईल। आपण चिंता करू नका हे सांगण्याकरता मी आलो आहे। आज मला सांगताना आनंद वाटतो, आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले। मागच्या काळामध्ये लाडकी बहीण सारखा आपण निर्णय घेतला। आमचे विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं, आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार। पण सगळ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। ही योजना सुरूच राहील। आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील। त्यासोबत आता आपण महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला। पण आपण तेवढं करून थांबलो नाही। परवा आपण त्याच्यामध्ये 1000 वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं। आतापर्यंत 1300 आजारांकरता आपण 5 लाखापर्यंतचा इलाज करत होतो। आता 2400 आजारांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत। त्याकरता 1 पैसा देखील कोणाला लागणार नाही। आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे 27 आजार असे आहेत की ज्या आजारामध्ये 5 लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत। कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे, गरीबाच्या आरोग्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून गरीबाला इलाज नाही असं होता कामा नये। प्रत्येक गरीबाचा इलाज झाला पाहिजे। आणि म्हणून आज महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय। आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा। प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत। आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे। आणि त्यातनं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करणार आहोत। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, खरं म्हणजे जनता चौक आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्यावेळी आपला आशीर्वाद मिळालेला आहे। आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय संपूर्ण शहरच चौकात आलेला आहे का, इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे। आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा। 2 तारखेला या ठिकाणी कमळाचंच बटन आपल्याला दाबायचं आहे। मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, 2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी देवा भाऊ घेईल। पुढचे 5 वर्ष तुमच्या पाठीशी हा देवा भाऊ उभा राहील। आणि म्हणून 2 तारखेला कमळ